नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भाजप प्रवेशानंतर राजन पाटील यांचे मोठे वक्तव्य। आम्ही निष्ठेने राहणारी माणसं, कमळ सोडणार नाही। भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी पक्षावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे। पक्ष प्रवेशानंतर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की आम्ही निष्ठेने राहणारी माणसं आहोत। एकदा कमळ हातात घेतलं की ते कधीच सोडणार नाही। राजन पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजपाला बळकटी मिळणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे। त्यांनी या प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। पाटील यांनी पुढे सांगितले की भाजप ही विचारधारेवर चालणारी संघटना असून विकास आणि जनतेची सेवा हेच आपले उद्दिष्ट आहे। राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांचा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। की आम्ही निष्ठेने राहणारी माणसं आहोत। आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही, आमचा विचार नाही, तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाहीये। आणि म्हणून मी गेली 40 वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो, कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो। इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष, आदरणीय मोदीजींचं नेतृत्व, या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल, भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल, याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवस करून या जिल्ह्यातील लोकांचं मतपरिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथे लावल, अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं, जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभाऊनेचं आश्वासित करतो। आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये। इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य करेल, एवढं आश्वासित करतो। पुन्हा एकदा जयाभाऊंचं, आमच्या अध्यक्षांचं आणि सचिन दादांचं मनपूर्वक आभार मानतो। आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद।